तिकडे ना काही लाकडं होती, मग मी ते सगळं गोळा केलं आणि एक तराफा बनवला. मग नशिबाने आम्हाला तिकडे एक झोपडी सापडली. लई रात्र झाली होती म्हणून मी म्हटलं त्या झोपडीतच रात्र घालू. पण तिकडे जाऊन सुद्धा ना सरांचा ताप उतरतच नव्हता, रक्त पण लई गेलं होतं. मग मी त्या लिंबाच्या पालाचा लेप आणि कोरफड त्यांच्या जखमांवर लावलं. मग जरा त्यांना आराम पडला. मग आम्ही रात्रभर तिथेच राहिलो. पण सकाळपर्यंत पण काहीच मदत आली नव्हती आणि त्यांचा ताप वाढत चालला होता. त्यांना हॉस्पिटलला आणणं खूप गरजेचं होतं. मग मी आमच्या त्या झोपडीच्या बाहेरच आग पेटवली. मदत मिळावी म्हणून मी ती शेकोटी केली आणि त्या लिंबाच्या पालाच्या धुराने तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला. हो, राणीनेच वाचवलंय मला. आबासाहेब, तुमच्या सुनेनं कमालच केली. खरंय, कड्यावरून उतरून माझ्या मुलाचा जीव वाचवला तिथे. अशा परिस्थितीत काय करायचं हे सुचणं सुद्धा महत्वाचं असतं. हो ना, खूप मोठं धाडस दाखवलं, प्रसंगावधान दाखवलं. तुम्हाला काय वाटतं, हा घातपात असू शकतो का? नाही. हो, साहेब, मला संशय की हे कोणीतरी मुद्दाम केले. तुम्हाला असं का वाटतंय? आणि तू सर, तुम्ही नीट आठवून बघा. आपण जेव्हा तिकडे गेलो तेव्हा वातावरण एकदम ठीक होतं. काही पाऊस नव्हतं, वारं सुटलेलं नव्हतं, काहीच नव्हतं, सगळंच चांगलं होतं. मग अचानक एवढा मोठा दगड खाली कसा बरं कोसळला? नाही, अशा नैसर्गिक जागेचं काही खरं नाही ना. म्हणजे दरड कधी कोसळू शकते. दगड निसटला असेल आणि नेमका त्याच वेळेला आला असेल. पण सर, नेमका म्हणजे किती नेमका? आणि आम्ही किती वेळ होतो आहोत तिकडं? आणि त्याच वेळेला कस काय आला बरं दगड? तुम्हाला जरा हे विचित्र नाही वाटत आहे का? कुणी का असं करेल? आणि इंद्रभुजींच्या जीवावर का कुणी उठेल? हो ना, एक्झॅक्टली. आता ते तर माहित नाही मला, पण आबा मला असं वाटतंय म्हणून बोलते मी. चांगला डाव टाकतेस ग. पण तुझ्या या डावाला आम्ही कोणीही फसणार नाही आहोत. स्वतःच सगळं घडवून आणलंयस आणि आता मोरे साळसूतपणाचा आव आणतेस. हे बघ, इथे सगळ्यांच्या डोक्यात काहीतरी भरवतेस तू, जेणेकरून तुझ्यावर कोणीच संशय घेणार नाही. मला ती राणी असं कधीही करणार नाही. माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. अहो, विश्वासघात केला या पोरीनी. आणि
राणी असं नाही करू शकत. सर, तुम्ही नका त्रास करून घ्या, तुम्ही नका बोलू. बघा, तुमच्या लेकाचाही तिच्यावरती विश्वास आहे. अहो तो भोळा आहे हो, त्याला कुठे समजतंय, पण मला कळतंय ना. हिनेच सगळं घडवून आणलं असेल आणि आता आपली दिशाभूल करते. तुम्ही असं का वागता हो? पुन्हा पुन्हा तेच तेच बोलता. राणीला बोललं की झालं. तुम्हाला जेव्हा कळेल नाही की ती पाताळ यंत्री आहे, तेव्हा मात्र मला काही सांगू नका. मला ना 100% खात्री आहे. अहो मॅडम, असं का बोलताय? अहो, स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी इंदिरा सरांना का वाचवलं असतं? तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचा तपास चालू ठेवा. ओके, ठीक आहे. मी तपास करतो. बघूयात काय हाती लागते का, आणि कळवतो तुम्हाला तसं. बरं, ठीक आहे. या तुम्ही. राणी, तू खरंच खूप धाडसाची आहेस. बरं, चला तुम्ही दोघं जण आराम करा आणि आपण निघूया. तुम्ही जा. म्हणजे मी इथेच थांबणार आहे. मी माझ्या इंद्राला या पोलीसोबत एकट्याला सोडून नाही येऊ शकत. अहो, ती त्याची बायको आहे, ती काळजी घेईल त्याची. मला नाही वाटत. तर अजून न वाटण्यासारखं काय आहे? ती आपल्यापेक्षा त्याची उत्तम काळजी घेईल. म्हणजे माझ्या मुलाची मी नीट काळजी घेऊ शकत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? आई, तू जा घरी प्लीज. इंद्रा, चला. आराम करत हो. येतो. विक्रांत, मला काय वाटतंय, आपण हॉस्पिटलमध्ये काही नको करूयात. तुला काय वाटतंय? इंद्रा वाचला कसं मर, काही कळतच नाही मला. आता जे झालं ते झालं, त्याच्यावर जास्त विचार नको करूस.